झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर जवळच्या पाचगाव मधील राजकारणानं आता रक्तरंजित वळण घेतलंय। इथले माजी सरपंच अशोक पाटील यांची कोल्हापुरात भर दिवसा गोळी घालून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे। अशोक पाटील हा काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक यांचा कट्टर कार्यकर्ता होता। गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि महाडिक यांच्या गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाचगावमध्ये यापूर्वीही अनेक वेळा ग्रामपंचायत निवडणुकीतून वाद झाले, त्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आज दुपारी 2च्या सुमारास कोल्हापूर शहरातील सिद्धाळा गार्डनच्या समोरून अशोक पाटील आणि त्यांचे साथीदार जात असताना अज्ञातांनी अशोक पाटील यांच्या डोक्यात जवळून गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात अशोक पाटील गंभीर जखमी झाले। त्यांच्या साथीदारांनी त्यांना तात्काळ सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर शहरातील सीपीआर परिसरात आणि पाचगावमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय। नुकतीच झालेली पाचगाव ग्रामपंचायत निवडणूक वादातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पाचगावमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। फायरिंग झाला असं सगळे म्हणतात। गोळीबार तिथं 3 मोटरसायकलवरून आले कोण आणि डायरेक्ट गोळीबार केला त्यांच्या जवळ असं सगळे तिथं म्हणतात। मी फक्त आवाज ऐकला पण बघितलं नाही कोण काय असलं। मी तिथं आलो, ते पडलेले होते, मी त्यांना घेतलं आणि गाडीतून डायरेक्ट सीपीआरला घेऊन आलो। या संदर्भात आणखी माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक कोल्हापूरहून आहेत। प्रताप, काय नेमकं वातावरण आहे आता पाचगाव आणि सीपीआर परिसरात? अजूनही तणाव आहे काय आणि पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे? आपण बघतोय की आता मी पाचगाव परिसरामध्येच आहे। या ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सीपीआर परिसरात सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वीच पाचगावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती। कदाचित त्या वादातून खून झाला अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते आणि पोलिसांनी सुद्धा त्या दृष्टीने तपासाची गती फिरवलेली आहे। आपण बघतो की पद्माराजे गर्ल हायस्कूल जे आहे कोल्हापुरातील, त्या हायस्कूलच्या समोर त्या अशोक पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते जात असताना अज्ञातांनी एकदम जवळून त्यांच्या डोक्यामध्ये फायरिंग केलेलं आहे आणि 3 गोळ्या त्यांना लागलेल्या आहेत। त्याच्यामुळं ते जागीच ठार झाले होते, पण त्यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना मृत घोषित केलेला आहे। प्रताप, यापूर्वी आपण कोल्हापूर जिल्ह्यात पाहिलंय की राजकीय वाद किती टोकाला जाऊ शकतात। या काही दिवसापूर्वी सुद्धा जेव्हा मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या गटात वाद झाला होता, आता देखील हा वाद इतक्या विकोपाला गेलाय की एकाची हत्या झाली आहे, काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की वाद हा मोठ्या प्रमाणात आहे पाचगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून। पण दुसरीकडे असं पण म्हणता येईल की कारण आता नेमका खून कशामुळे झालाय किंवा निवडणूक वादातून झालाय की जागेच्या वादातून झालाय, त्या ऍक्सिस बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कदाचित मारेकऱ्यांचे चित्रीकरण झालं असेल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते। त्या ठिकाणी पोलिसांनी त्या बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधलेला आहे, कारण सीसीटीव्ही फुटेज जर मिळाले तर ते मारेकरी तात्काळ जेरबंद होतील। नक्की, धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीबद्दल। कोल्हापुरातल्या पाचगावमधल्या माजी सरपंचाची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली। झी 24 तास एक पाऊल पुढे।